ॲक्युपंक्चर म्हणजे नेमकं काय असतं? ॲक्युपंक्चर पूर्ण जगाला माहीत आहे. तर सुई लावून उपचार करतात. तर ते ॲक्युपंक्चर उपचार हे जे चॅनल्स असतात आपल्या बॉडीमध्ये ते 12 चॅनल्स असतात. आणखी 2 मेरिडियन्स असतात चॅनल्स. ते पुढच्या आणि पाठच्या भागामध्ये असतात. तिथून एनर्जी फ्लो होते आणि ती एनर्जी जेव्हा ब्लॉक होते तेव्हा व्याधी होतात. पुन्हा ॲक्युपंक्चरमध्ये इन आणि यांग अशी एनर्जी फ्लो असते. तर इन आणि यांग एनर्जी जेव्हा बॅलन्स असते तेव्हा पेशंट नॉर्मल राहतो. जेव्हा इम्बॅलन्स होते तेव्हा व्याधी सुरुवात होते. आता फॉर एक्झाम्पल ही एनर्जी ब्लॉक झाल्यानंतर काय होऊ शकतं, तर तुम्हाला वाटणार की एनर्जी ब्लॉक होऊन काय होतं. तर मी एक एक्झाम्पल देतो. एक माझ्याकडे एक मोठा चेअरमॅन होता, म्हणजे आपलं मेडिकलचा चेअरमॅन. त्याला एपिलेप्सी अटॅक्स यायचे आणि एपिलेप्सी अटॅक्स येता येता त्याने पुष्कळ डॉक्टर्स केले, पूर्ण रिपोर्ट्स काढले, पण कुठल्याही रिपोर्टमध्ये काहीही मिळत नव्हतं. त्याने औषधं घेऊन घेऊन वैतागला. लास्ट तो माझ्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्यांनी मला काहीच सांगितलं नाही जे त्यांना सांगितलं होतं. तेव्हा मी त्यांना विचारलं पुष्कळ गोष्टी, पण त्यांनी काहीच सांगितलं नाही. पण मी उपचार करता करता त्याच्या हातात एक ब्लॉक बघितला, म्हणजे इथं काहीतरी माव आहे, म्हणजे काहीतरी लागल्यासारखं आहे. तर ते बघितल्यानंतर समजलं. त्यांना विचारलं हे काय आहे. डॉक्टर म्हटलं याबद्दलचं मी सर्वांना सांगितलं, पण कुणीच त्याच्यावर म्हणाला काही त्याचा काही संबंध नाही. तर एक पूर्वी लहान असताना एक ॲक्सिडेंट झाला होता आणि ते खेळता खेळता काच इथं गेली होती आणि त्याच्यानंतरच आपल्याला एपिलेप्सी ही सुरू झाली. पण मी पुष्कळ डॉक्टरना त्याच्याबद्दलचं सांगितलं, तर कुणीच त्याच्यावर म्हणाले त्याचं काही लिंक नाही. तर मी म्हटलं त्याचं 100% लिंक आहे, कारण तिथंच ब्लॉक होता. मग तो ब्लॉक काढल्यानंतर एपिलेप्सी एवढ्या वर्षाची त्याची निघून गेली.